युवक बिरादरीतर्फे रक्तदानाने नववर्षाचे स्वागत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी युवक बिरादरीतर्फे दरवर्षी सालाबादाप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते। समाजाला आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून युवक बिरादरीचे पदाधिकारी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करतात। संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करीत असतात। रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान देऊन अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम या ठिकाणी युवक बिरादरी करीत असते, अशी भूमिका या ठिकाणी युवक बिरादरीचे सर्व पदाधिकारी घेत असतात। तर युवक बिरादरीतर्फे यंदा देखील या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज 31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा रुग्णालय येथील अपघात विभाग या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। दरवर्षी 31st साजरी करण्याऐवजी रक्तदानाने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा विधायक उपक्रम युवक बिरादरीतर्फे राबविला जात असून हा उपक्रम 31 डिसेंबर 1984 पासून सुरू आहे। यंदा या उपक्रमाचे हे 41वे वर्ष असून या ठिकाणी याबाबत अधिक माहिती माजी आमदार शरद पाटील यांनी दिली। तर मोठ्या संख्येने युवक बिरादरीचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक, धुळेकर नागरिक या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असतात। तर यावेळी माजी आमदार शरद पाटील, सुरेश चत्रे, शरद देसले, कमर शेख, किशोर बारी, संतोष बागोल, गोरख पाटील, विजय बोरसे, डॉक्टर अभय शिनकर, प्रतिभा गोडके, बीडी पाटील, प्रदीप देवरे, संदीप नवसारे आदी सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला या ठिकाणी नववर्षाचे स्वागत रक्तदान करून केले। या रक्तदान शिबिरासाठी धुळे जिल्हा रुग्णालयाचे रक्तपेढीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील सहकार्य केले। युवक बिरादरी आणि रक्ताश्रय संस्थेच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षापासून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदान करून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची परंपरा या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या युवक कार्यकर्त्यांनी जोपासली। आज ह्या चळवळीला 41 वर्ष पूर्ण होत आहेत। हे 41वे शिबिर या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आम्ही घेत आहोत। 31 डिसेंबरला तरुण मुलं मद्यपानाकडे वळतात आणि या तरुणांना एक वेगळी दिशा द्यावी या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम महाराष्ट्रातला एक अभिनव उपक्रम ठरलेला आहे आणि या उपक्रमाचं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनुसरण होतं। आज ठाणे जिल्ह्यामध्ये